बहुत सुकृताचे जोडी विठ्ठली आवडे म्हणला विठ्ठली आवडे म्हणला विठ्ठली आवडे बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून
तुका म्हणे पावरणी करू स्वर्गाचे निशाणी अंडामी जन्मालो नाच विठोबाचे घालो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी 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 दोन्ही हाताला टाळे करी बाबा
Hey!
चुकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल पुंडरीकाय दातून मुनी समागती तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम संतांच्या त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोज मारुत तुल्य बेगम जितेंद्रिय मतिमतां वरिष्ठं वातात्मजं वाडर्योत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली परंपरा आध्यात्मिक क्षेत्राच्या नभांगणातला तेजस्वी अढळ ध्रुव तारा आणि या अनेक अशा ताऱ्यांमध्ये उमलणारी अनेक रहस्य अद्याप ब्रह्मांडामध्ये सुद्धा न उकलणारं असं गूढ भगवंत अंश अवतार कार्य करतात आणि अवतार कार्य करत असताना अवतार घेत असताना नानाविध स्वरूपानं आणि ज्यावेळेला संतांच्या स्वरूपानं महाराष्ट्राच्या पृथ्वीतलावरती महाराष्ट्राच्या भूमीवरती अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होत असताना ज्ञानोबांची ओवी आणि तुकोबांचे अभंग नेहमीच कानावरती पडत आलेत. माये माऊली ज्ञानेश्वरी असेल माझ्या माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत सर्वच नानाविध संत मांद्याळी नाथबाबांनी कधी भारुडाने शिकवलं, स्त्री संत मांद्याळी कधी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवणं केल्या. नामदेवराया अगदी गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा आम्हाला आढळून येतात त्यांचे अभंग. अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये जात धर्म पंथ अनेक प्रकारचा भेदाभेद ओलांडून जाऊन ज्यावेळेला संत मांद्याळी या वारकरी संप्रदायामध्ये समाजाच्या उद्धाराकरता नानाविध गोष्टींची मांडणी करून ठेवतात आणि ही मांडणी करत असताना आमच्या अल्पमतीनुसार आमच्या बौद्धिक क्षमतेनुसार आम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हे बोलण्याच्या प्रयत्नामध्ये अभंग कितीही कानावरती ऐकिवातला असला तरी त्याचे भावार्थ मात्र अनेक असतात आणि मुळात ठराविक अभंगाचा भावार्थ सुद्धा हाच आहे हे वक्त्यानंही ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याच्या अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं लागेल. म्हणून माझ्या अल्पमतीनुसार मांडण्याचा यत्न करत असताना साधा सोपा सरळ भावार्थ जर काही असेल तर नरदेहाचं असणारं महत्त्व दुर्लभत्व काय आहे आणि हे प्राप्त झाल्यानंतर काय करावं याचं विश्लेषण करणारा असा हा अभंग. विठ्ठल आता खऱ्या अर्थानं गुंजाळवाडीमध्ये कीर्तन सेवा आहे. खरं तर विश्वास बसाना झालाय बा. गुंजाळवाडीकर महाराज मंडळी आत्तापर्यंत हिथं किती आल्या आता नाही का.
इथं येणारी महाराज मंडळी भरपूर आहेत. मधल्या काही कालखंडामध्ये बाहेरचा प्रवास एवढा झाला का जवळपासची गावांना कीर्तन जाणंच होत नसायचं. म्हणून आज गुंजाळवाडीमध्ये कीर्तन आहे आणि आदरणीय सगळीच व्यक्तिमत्व ज्यांच्या विधींच्या निमित्तानं एकत्रित येणं व्हावं. कैलासवासी गंगा भागीरथी तान्ह्याबाई बाबुराव गुंजाळ, आईंच्या पाठीशी असणारा संपूर्ण परिवार, सुपुत्र देवराम बाबुराव गुंजाळ, विश्राम बाबुराव गुंजाळ, गोरक्षनाथ बाबुराव गुंजाळ, जालिंदर बाबुराव गुंजाळ, त्याचप्रमाणे भगिनी कलवंताबाई निवृत्ती आवारी, त्याचप्रमाणे समस्त नातेवाईक मंडळी, नातू पंतू सुना नातवंड आणि या ठिकाणी उपस्थित असणारी समस्त त्यांचे सगळे सोयरे, या परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलं त्यासाठी फार धन्यवाद. कीर्तनरूपी सेवेकरता साथसंगत ज्यांनी करावी असे असणारे आदरणीय साईनाथजी महाराज असतील, भक्तराजजी महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय अभिषेकजी महाराज जगदाळे, आमचे बंधुराज. गुंजाळवाडी म्हटलं की अभिषेक महाराज आलेच, म्हणून आमचे बंधुराज. त्याचप्रमाणे त्यांची वारकरी शिक्षण संस्था आपलीच आहे ना, नवीन ॲडमिशन, हां त्याच्यामुळं म्हणून ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लास चालू आहेत वाटतं. हां, शिक्षक नेहमी शिक्षक असतो प्रत्येक ठिकाणी शिकवण्याचं कार्य. आणि आमचे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थीसुद्धा खूप हुशार आहेत. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी. कीर्तनाकरता उपस्थित असणारी सगळेच आदरणीय मंडळी, साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे ते आदरणीय सतीशदादा पवार, त्यांचे आभार उत्तम नेहमीप्रमाणे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व. आता खरं बघायला गेलं तर सारेच गुंजाळ 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 आहेत, पण व्यासपीठावरचे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं, खाली बसलेले माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं समस्त ज्येष्ठ आदरणीय मंडळी, आमचे चौबदार बाबा आणि या ठिकाणचे असणारे विनेकरी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय आमचे कुटुंबाचे स्नेही असणारे आदरणीय नवनाथ पाटील अरगडे असतील, किंवा नामोल्लेख करावा ना तर आता इतकी नावं आहेत, जसं जसं मला लक्षात येईल तशी तशी नावं मी घेत चालणार आहे. आदरणीय सर पण आहेत, त्याचप्रमाणे आमचे लव्हाटे पाटीलसुद्धा आहेत. आदरणीय समस्त मंडळी, आपण सर्वांच्या चरणी दंडवत, माऊलींच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल हा नाही महाराज स्पेशल माणूस, मला का सेपरेट विठ्ठल नाही. नामस्मरणा करता, नामचिंतना करता, कारण कुठलंही असू देत, जाणाऱ्या व्यक्तीच्या नामानं घडणारं नामस्मरण. इतर कालखंडामध्ये इतर कीर्तनं असतात नामसप्ताहाच्या द्वारे, तर नामसप्ताहातलं चिंतन सर्वांकरता आहे. पण आजचं असणारं वर्षश्राद्ध म्हटलं, पुण्यस्मरण म्हटलं की त्या ठिकाणी असणारं नामस्मरण, नामाचं दान हे जाणाऱ्या व्यक्तीकरता जास्त रूपण आहे. जमणारी मंडळी तिळतिळ दान करण्याकरता येतात आणि जाणाऱ्या व्यक्तीसाठी केलेलं नामाचं दान सर्वश्रेष्ठ आहे. जिवंतपणी काय दान केलं, किती दान केलं, खिशातला पैसा 10 रुपये असेल तर रुपया दान करता यावा, 100 असतील तर 10 दान करता यावेत, 1000 असतील तर 100 तरी देता यायला हवेत. पण जिवंतपणी आम्हाला जमेल न जमेल, मात्र जाणाऱ्याच्या माघारी अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी करणं गरजेचं. का कशा करता? भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन आहे, संकरो नरकायैव कुलग्रहणं कुलस्य च पतन्ति पितरो हे शामलुप्त पिंडोदकः क्रिया. पिंडदानाच्या या क्रिया जर लुप्त पावल्या, आमच्याकडनं नाही घडल्या, तर कुटुंबाला लागणारा दोष जो सहजासहजी निवारण होत नाही, पितृदोष घराण्याला लागला. समजायचं कसं? घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावतोय. घरामध्ये एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर आहे पण केलेल्या प्रसंगाला पुरत नाही, अथवा उरलं तर जनावरांच्याही मुखी लागत नाही. घरामध्ये एखादा मुलगा, एखादी मुलगी, लग्नाचं वय आहे, उपवर आहे, माणसं चांगली, आचरण योग्य, त्या मुलाची मुलीची नीतिमत्ता योग्य, पण तरीसुद्धा योग्य वेळी विवाह कार्य, लग्न कार्य जमत नाही, जमली तर टिकत नाहीत. एखादा पाहुणा तुमच्याकडे मुक्कामी येण्याचा विचार करतो, मात्र आल्या दिवशीच आजारी पडून जातोय, किंवा जेवणाच्या भांड्यात सतत केस निघतोय, किंवा ऐन जेवणाच्या ताटावर बसलो की वाद उत्पन्न होत आहेत. अशी कितीतरी या दोषाचे लक्षण वर्णन केल्या जातात. पण मग याचं निवारण करायचं ठरलं तर त्र्यंबकेश्वराला, कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तामध्ये स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी, त्रिपिंडी, सपिंडी, नारायण नागबली, कालसर्पदोष, ज्या त्या दोषानुसार त्या त्या दोषाचं निवारण. पण मग मुळात हा दोष आपल्या घराण्याला लागू नये म्हणून आजच्या दिवशी केलं जाणारं अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी करणं अत्यंत गरजेचं.
व्यक्ती जन्माला आला की काही कालखंडापर्यंत आयुष्य जगतो आणि हे आयुष्य जगत असताना उभ्या जन्मामध्ये आम्हाला मिळालेला वेळ जो आहे तो कुठे जातोय. नरदेहाचं दुर्लभत्व वर्णन करताना नाथ भागवतामध्ये वर्णन येत असेल. नरदेहाचं दुर्लभत्व वर्णन करत असताना साधू संत मान्याळींच्या लिखाणात वर्णन येत असेल. दुर्लभम त्रयमय वैतत्वैवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. संतांचा संग दुर्लभ आहे, मानवी देहाला येणं दुर्लभ आहे. नवे नवे भगवंताला खऱ्या जिज्ञासेनं जाणून घेणं म्हणजे मुमुक्षत्वाचे दुर्लभ आहे. मानवी देहाला येणं दुर्लभ आहे. तुम्ही आम्ही आता 33व्या लाख योनीमध्ये आहोत, 84 लाख पैकी. याच्या आधी 32 लाख वेळा जन्म घेतला आणि 32 लाख वेळा मेलोय आणि मग जाऊन कुठेतरी या जन्मामध्ये आलोय. म्हणजे या जन्मात यायला 32 लाख वेळा जर आधी जन्म घेत असू आणि जर याही जन्मात उद्धार करून घेणं जमलं नाही तर मग पुढचे उरलेले जन्म पुन्हा भोगणंच आहे, मायेत गुरफटणंच आहे. उलट आता तरी 2 घास पोटाला मिळतायत, शांतपणे जगाला मिळतंय, पुढच्या जन्माचं सांगता येत नाही. कारण जेवढी माणसं पाहिलीत विशेष वाटतं, अरे का द्यावं भगवंतानं. बरं एवढं देऊन सुद्धा त्यानं त्याचं नाम मुखारविंदामध्ये द्यावं, याच्यापेक्षा श्रेष्ठत्व ते काय असावं. मिळालंय, फक्त योग्य वेळेवरती कळावं. बऱ्याचदा लोक म्हणतात ताई काही नाही हो, एकदा देव भेटू द्याव. काही नाही, काही नको मला, फक्त एकदा देव भेटला पाहिजे. एकदा देव भेटला, अय मावशव एकदा देव भेटला पाहिजे. पण भेटून करणार काय. ज्या जेवणाच्या पंक्तीमध्ये अर्जुन बसलाय, जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या जेवणाच्या पंक्तीत अर्जुन बसलाय त्याच जेवणाच्या पंक्तीमध्ये दुर्योधन सुद्धा आहे. ज्या जेवणाच्या पंक्तीमध्ये कर्ण आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, द्रोणाचार्य आहे, त्याच जेवणाच्या पंक्तीमध्ये नकुल सहदेव युधिष्ठिर पण आहेत. पण जेवढा अर्जुनाला कळाला तेवढा दुर्योधनाला देव कळत नाही. समोर आहे तरी कळत नाही. मग देवाला नुसत्या पाहण्यानं काही होईल काय. जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो, जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सगळेच दुर्योधन. विठ्ठल कसं आहे, जन्माला आला की कधी ना कधी तरी जायचंच आहे. आज ना उद्या, कधी ना कधी, केव्हा ना केव्हा मरायचं तर आईचे. जायचं तुम्हाला बी आणि जायचं आम्हाला बी. आता ते कधी येईन ते काय माहिती नाही, पण असं म्हणतात मरताना 1000 विंचवांनी दंश व्हावा एवढ्या यातना आहे, एवढ्या वेदना आहेत. एक विंचू चावला तर किती त्रास आहे. इचू इचू मला नाही चावेल, पण मी ऐकू नये, इचू चावलं तर लवकर उतरत नाही. आता कोण म्हणून बाई तुम्हालाच अनुभव नाही, तुम्ही कुठून सांगता, तो काय माझा अनुभव नाही. भागवत कथा सांगताय शौनकादी ऋषीमुनी कुणाला, राजा परीक्षितीला. शौनकादी ऋषीमुनी म्हणजे तरी कोण. ब्रह्मदेवांचे पुत्र भृगु, भृगूंचे पुत्र भार्गव, भार्गवांचे पुत्र प्रमती, प्रमतींचे पुत्र रुरु, रुरूंचे पुत्र शुनक आणि शुनकांचे पुत्र शौनक. ब्रह्मदेवांची असणारी ही परंपरा आहे. त्याही पुढे जाऊन सांगतात परीक्षिती राजा म्हणजे कोण. पांडवांचा असणारा उत्तराधिकारी जो उत्तरेच्या गर्भामध्ये स्थित आहे. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ज्या जीवाचा वेध घेणार, छेद करणार, सुदर्शन चक्राच्या साह्यानं सूक्ष्म तत्वानं गर्भातल्या जीवाचं रक्षण करत आहेत. भगवंताचा वरदहस्त ज्याच्यावरती तो राजा परीक्षिती. पण देवाचं कितीही कृपाछत्र आपल्यावरती असू देत, अहंकाराची बाधा जर झाली तर हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अहंकाराने उन्मत्त झालेल्या राजा परीक्षितीला शाप मिळाला. हे राजा परीक्षिती, 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. 7 दिवसात मृत्यू होईल म्हटल्यानंतर राजा परीक्षितीनं काय करावं, श्रवण भक्ती करण्यास प्रारंभ केला. कानानं ऐकणं, श्रवण करणं. आता हे वाटतं तेवढं सोपं. गायनाचार्य मंडळी वाटतं तेवढं सोपं. गुंदळवाडी वाटतं तेवढं सोपं. अय मावशो इकडं पाकी ऐकणं ऐकणं ऐकणं. काही जण आहेत ना बंगल्याच्या पोर्चमध्ये बसून शांत ऐकत येत आणि काही समोर बसून ऐकणं झालेत. ऐका, बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं. का, कारण वेळ कमी आहे. कीर्तनाचाही आणि आयुष्याचाही वेळ कमी आहे. किती माहिती नाही आहे, पण जेवढा आहे तेवढा सत्कारणी लागला पाहिजे. ऐका,
6 दिवस झाले राजा परीक्षित भागवत कथा ऐकताय, पण अंतःकरणातली जगण्याची आसक्ती कमी होत नाही. शौनकादी ऋषीमुनी कथा सांगतात, ऐक राजन, ऐक राजन, तुझ्यासारखा कोणी एक सार्वभौम राजा अरण्यात जंगलात शिकारी करता गेला. दिवसभर भटकला, मनासारखी शिकार प्राप्त झाली नाही. सायंकाळच्या वेळेला राजा दमला, थकला, भागला, निवारा शोधू लागला, तर दूरवर झोपडी कुटिया दिसून आली. कुटियेच्या दिशेनं जाण्यास प्रारंभ केला तर घाणेरडा वास येऊ लागला, दुर्गंध येऊ लागली. जवळ जाऊन बघितलं तर घाणीचं साम्राज्य. आत डोकावून बघितलं, म्हातारे आई बसलेल्या जागेवरनं उठताही येत नाही. मलमूत्र विसर्जनाचा त्याग तिथं समोर खाण्याकरता मांस लटकतंय. राजाला किळस आली, अरे कसली घाणेरडी जागा आहे, इथे कसं काय राहायचं. पण मनामध्ये विचार आला, हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या या अरण्यात राहण्यापेक्षा झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात दिवा आहे आणि शेजारी जरा बरी जागा आहे. रात्रभराचाच तर प्रश्न, बसून राहू, सकाळी निघून जाऊ. हा विचार करून राजा त्या आईला विचारतो, आई मी इथे राहू का. आईनं सांगितलं, अरे बाबा तू काही इथं राहू न ग. म्हणे का हो आई. अरे तुझ्यासारखी माणसं रात्रभर म्हणून राहायला येतात, पण सकाळी इथून निघायची वेळ झाली की मग निघायला तयार होत नाही. राजा हसायला लागला, आई अहो वेड्या आहात का, मी एक सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे असली असंख्य राजवाडी आहेत, मला गरज नाही या घाणेरड्या झोपडीची. राजाने कसं तरी समजावलं. राजा रात्रभर वास्तव्यास राहिला, पण रात्रभराच्या वास्तव्यामध्ये दुर्गंधीचा वास मस्तकात गेल्यानं सकाळी तिथून निघायची वेळ झाली. आता राजा निघायला तयार नाही, आणि राजा निघायला तयार नाही तर म्हाताऱ्या आईनं काठीच उचलली, निघतो का नाही. मारायला सुरुवात केली. राजाला त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागला. दृष्टांत संपला. शौनकादी ऋषीमुनी परीक्षिती राजाला प्रश्न विचारतात की राजन सांग बरे, ज्याच्याकडे असंख्य सत्ता आहे, संपत्ती आहे, त्या राजानं त्या घाणेरड्या झोपडीची इच्छा व्यक्त तरी करावी का. राजा हुशार म्हणायचा की मूर्ख. परीक्षिती राजानं उत्तर दिलं, महाराज तो मूर्ख म्हणायचा. स्वतःकडं सगळं चांगलं असताना इतरांच्या घाणेरड्या गोष्टींची इच्छा व्यक्त करत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख या जगात दुसरं कोणी नाही. आता हे कळलं पण पाहिजे वेळेवर, नाही का. स्वतःकडं सगळं चांगलं असताना इतरांच्या घाणेरड्या गोष्टींची इच्छा व्यक्त करू नये, वेळ वाया घालवू नये, हे कळणंही तितकंच गरजेचं आहे. शौनकादी ऋषीमुनी हसतात, अरे वेड्या, तो मूर्ख राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. तो मूर्ख राजा म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत, जी रात्रभर म्हणून या देहरूपी मलमूत्राच्या झोपडीत राहायला येतात, पण याच्यातनं निघायची वेळ झाली की मग मात्र निघावंसं वाटत नाही. आणि निघावंसं वाटत नाही, मरण तर असे ते ओढून याल्याशिवाय राहत नाही. त्या म्हाताऱ्या आईची काठी म्हणजे यमराजाचा यमदंड जो प्राण खेचतो, आणि त्या क्षणाला आमची जगण्याची आसक्ती आम्हाला मागे ओढते. आणि या ओढाताणीमध्ये मरताना होणाऱ्या यातना म्हणजे 1000 विंचवांनी दंश करावा इतक्या कठीण आहे. यातना थांबवता येतील की नाही माहिती नाही, परंतु मृत्यूक्षणीच्या यातनांची तीव्रता कमी करता येईल कशी. आसक्तीच ठेवायची नाही. जगताना जगायचं असं की हितं सगळं माझंच आहे, आणि मृत्यूची वेळ आली की निघायचं असं का हितं माझं काही नाहीच आहे. ज्याला सोडता आलं त्याला धर्म परमार्थ कळला. सोडणं, त्याग करणं म्हणजे धर्म आहे. एका क्षणात सोडून देता आलं पाहिजे. दिली हाक पांडुरंगानं, राहिलं सगळं इथंच, चाललो आम्ही. एका मिनिटात जेवढं मिळवलंय तेवढं सोडण्याची ताकद आहे. धमक पाहिजे, जेवढं मिळवलंय तेवढं सोडण्याची. इच्छाशक्ती पाहिजे पुन्हा नव्यानं सगळं उभं करण्याची. आणि विश्वास पाहिजे, सगळं नीट होऊ शकतं या विश्वासाची. सगळं होतं, काही कोणी कुठं जात नाही. काही गोष्टी अशा आहेत ना, फिरून माघारी येतात. त्याच्यामुळे वाट बघावी लागते. संयम फार गरजेचा आहे, परमार्थात सुद्धा आणि संसारात सुद्धा वाट बघावी लागते. कदाचित उशीर होईल, पण विजय नेहमी सत्याचाच आहे. भगवंतावरती विश्वास असेल ना तर या जगात काहीच अशक्य नाही. आणि सगळे रस्ते जेव्हा बंद होतात ना तेव्हा एक रस्ता सुरू असतो, हरिशरणम. अरे हितल्या पत्राला सुद्धा हात लावू शकला नाही दुर्योधन आणि दुःशासन. एवढी ताकद माझ्या पांडुरंगामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये. मग या जन्माला येऊन मला बाह्य गोष्टींची गरज ती काय, त्याचं नाम मुखारविंदामध्ये असेल. आणि नवे नवे या जन्माचं दुर्लभत्व साध्य जर कशानं करायचं असेल तर फक्त त्यानंच होणार आहे.
नाहीतर किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, किती वेळा फजिती करून घ्यायचे, गर्भावासामध्ये यायचं आहे आणि जन्म मिळालाय. पशुमात्राधिकांना समजायचं नाही, ते आम्हाला समजतं, फक्त समजून घ्यायचं नाही. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, खरा आत्माराम. संसार संगम भोगू नका, संसार संगम भोगू नका, भोगू नका. याच जन्मी ओळखे, याच जन्मी ओळखे, याच जन्मी ओळखे, खरा आत्माराम. याच जन्मी ओळखे, याच जन्मी ओळखे, याच जन्मी ओळखे, खरा आत्माराम. क्या बात आहे. याच देही ओळखी, याच देहामध्ये आल्यानंतर आम्हाला जाणता येतंय आम्ही कोण आहे. मी शक्ती आहे, मी ऊर्जा आहे. या ब्रह्मांडामध्ये व्यापक तत्वानं सामावलेला भगवान परमात्मा, ज्याचा अंश माझ्यामध्ये आहे, तो सर्वज्ञ मी आहे. अहम ब्रह्मास्मी. माझ्यातल्या जीवानं, माझ्या अंतरंगातल्या त्या जीवानं, त्या आत्म्यानं जीव शिवाची जोड होईपर्यंत स्वतःला जाणून घेण्याची ताकद निर्माण करावी. याच्याकरता जो वेळ मिळालेला आहे, तो वेळ फक्त नरदेहामध्ये. हे कुणाला बी जमत नाही. परमार्थ करणं काय असतं, मानवी मन सहजासहजी एवढं थांबू देत नाही. कीर्तन प्रवचन किती ऐकायला बसा, पण मला खरं सांगा गुंजाळवाडीकर मंडळी, तुम्ही कीर्तनात खरंच आहेत का? गुंजाळवाडी आहेत का कीर्तनात? आहेत. मुखानं जरी शांत असाल तरी मन किती बडबड करतंय. मनाला शांतता आहे, किती विचार मनामध्ये येऊन जातात. विज्ञानाची थिअरी, क्वांटम थिअरी, प्रकाशाचा वेग 3 लाख पर किलोमीटर पर सेकंद, ज्याला ब्रेक करण्याची ताकद फक्त मनाच्या ताकदीमध्ये, अंतरंगाची ताकद. इथे बसलायत पण मन किती ठिकाणी भरकटून येईल. मन चंचळाचा पाळा, न लागे आता येता वेळ. जाता येता नगे वेळ, मन चंचळाचा पाळा, जाता येता नगे वेळ, मन चंचळाचा पाळा, जाता येता नगे वेळ. कसंही केलं तरी ते चंचलच आहे. त्याला स्थिरावणं, हित स्थिर करणं वाटतं तेवढं सोपं नाही, पण एकदा स्थिर केलं की मग तेषामहं समुद्धरतां प्रति संसार सागरात भवामि नचिरात पार्थमयी आवेशित चेतसाम्. एकदा त्याला स्थिरता प्राप्त करून दिली की या ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही मिळवू शकत नाही. एवढी मनाची ताकद आहे. एक सलग एक कीर्तन, एकही शब्द न गाळता शांतपणे ऐकून दाखवा, तुमच्या मनाची ताकद तुम्हाला कळेल. आपण काय आहोत.
कारण पशुमात्रादिकांच्या जन्माला गेलं किती दुःख आहे, किती त्रास आहे. कोणाला संबोधून बोलत नाही, पण ते कोंबडी कापणारी बोकडं कापणारी माणसं कधीतरी विचार केलाय, मानेवरती सुरा चालवताना ज्याला ओरडूनही सांगता येत नाही, अय बाबा मारू नको ना, वाचवा, एवढं सुद्धा ज्याला म्हणता येत नाही, आकांत जीवाचा मांडता येत नाही, त्या जनावराची काय दयनीय अवस्था असेल, किती लाचारी आली, किती मजबुरी असेल त्याची, त्याला नाही व्यथा मांडतायत. पण आपण एक शब्द कोणी बोलू द्या इतके चिडतात, जरा गैरसमज होऊ द्या, आता याच्या मातीला सुद्धा जात नसतोय म्हणतात. त्यानं मला दुखावलं. पण आपण कित्येकांचे जीव घेतले, त्या मुक्या जीवांना कधीतरी बोलता आलंय. आता मन इतकं संवेदनशील झालंय का कोळ्याचे जाळे झटकताना वाटतं आपण कोणाचं तरी घर मोडतोय काय. पण मुळात मानवी देह का दिलाय कोणास ठाऊक, पण मिळाला. आणि एवढं करून त्याचं नाव मुखात आलं, एवढं भरभरून त्यानं का द्यावं माहिती नाही. पण आता जर मिळालंय तर याची महती जशी स्वतःला कळाली तसं समाजाला मांडण्याचं कार्य जसं संतांनी केलं तसं मांडण्याचं कार्य या कथा कीर्तनांच्या माध्यमाद्वारे. महाराज म्हणतात की भगवंताला सुद्धा सहजासहजी जमायचं नाही, एवढं दुर्लभत्व तुमच्या आमच्याकडे. अभंगाचं प्रथम चरण. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. इहलोकामध्ये जन्माला यावंसं वाटतं, पण एवढा सहजासहजी येता येत नाही. आणि जर आलंच आहे तर सगळ्याला सगळंच मिळून असं अजिबात नाही. काहींकडं ज्ञान आहे तर नशीब नाही, ज्यांच्याकडं नशीब आहे त्यांच्याकडं ज्ञान नाही, आणि ज्यांच्याकडं दोन्ही आहे त्यांना समाज वैतागल्याशिवाय राहत नाही. करायचं काय. इथे खरं बघायला गेलं ज्ञानानं समाजाला जिंकता येईल, ज्ञानानं सभा जिंकता येतात त्याला नाही. भगवंताला जिंकायचं झालं तर ज्ञानापेक्षा जास्त गरजेचं अंतःकरणातला भाव आहे. ज्ञानानं अद्यापपर्यंत मुखारविंदातनं आलेलं वाक्य असं म्हणतात, ज्ञानानं
भगवंत जर प्राप्त झाला असता, उद्धार करून घेता आला असता, तर देह पडायला पाहिजे होता, पण देह पडत नाही. याचा अर्थ ज्ञानानं उद्धार होत नाही, पण भक्तीनं भावनेनं मात्र देह गेला आहे, असं कितीतरी ठिकाणी वर्णन आहे. पण काय तेवढं मनपूर्वक ते करावं पण लागतं. मी म्हटलं ना, चिंतन आमच्या डोक्यातनं बाकीच्या विषयांचं जात नाही. मानवी मन असं आहे का ते एकतर भरतही नाही, कशानंच नाही. चाललेल्या ट्रकमधनं 4 गोण्या तांदळाच्या पडल्या, 5-6 चिमण्यांचा घोळका आला, मुखात तांदूळ घेतले आणि ती उडून गेली चिमणी, ती पाखरं उडून गेली. 2-4 गायी आल्या आणि गायींनी धान्य पोटापुरतं काय असेल ते वेचलं आणि त्याही निघून गेल्या. त्याच्यानंतर फक्त 2 माणसं आली आणि त्यांनी अख्खा ट्रकच शोधायला सुरुवात केली. कुठं उलटला असेल आणि किती घरी नेता येईल. 4 गोण्यांवर समाधान मांडणारी माणसं नाहीत. 4-2 तुकड्यांवरती समाधान मांडणारी जर माणसं असती तर आज समाजामध्ये एवढा असंतोष निर्माण झालाही नसता. समाजात काय, माणसाच्या मनात किती कलह आहे. किती कमावलं म्हणजे शांतता वाटेल आपल्याला, किती मिळवलं म्हणजे शांतता मिळेल. सुखाची साधनं आमच्याकडे खूप आहे, पण मनाला शांतता प्राप्त होत नाही. अतिविचार, पॅनिक अटॅक, एन्झायटी, डिप्रेशन. माणसं तंत्रज्ञानानं जेवढी रिकामी होत गेली तेवढी रिकामे विचार डोक्यात भरत गेले आणि नको त्या गोष्टीचं चिंतन इतकं वाढलं. नदीच्या काठावरती एक तरुणी आली, 2 तरुण संन्याशी. ही म्हणते, दादा मला जरा महाराज पलीकडे पोहोचवता का? एक तरुण संन्याशी नाही म्हणाला, बाई ग आम्ही संन्याशी आहोत, स्त्री स्पर्श आम्हाला चालत नाही. दुसरा तरुण संन्याशी म्हणाला, ताई ठीक आहे, पलीकडे जायचं आहे, मी पोहोचवतो. त्यानं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती पोहोचवली. दुसरा तरुण संन्याशी बोल लावायला लागला, अरे तुला कळतं का, तुला अक्कल आहे का, तुला समजतं का? गुरुजींना कळालं तर किती रागावतील. बोल लावत लावत संस्थेपर्यंत आला. गुरुजी आले, पाठाला बसले, सुरुवात करणार. शिष्य उभा राहिला, गुरुजी मला काही सांगावयाचे आहे. गुरुजी म्हणाले, सांग. हा म्हणाला, आम्ही दोघे गुरुबंधू स्नानाकरता नदीवर गेलो असता एक तरुणी आली, तिनं विनंती केली, महाराज मला जरा नदी पलीकडे पोहोचवा. मी नाही म्हणालो, पण माझ्या या गुरुबंधूनं तिला खांद्यावर घेतली आणि काठावर पोहोचवली. गुरुजी म्हणाले, इतकंच? म्हणे इतकंच. गुरुजी म्हणाले, ठीक आहे. तिनं विनंती केली, तू नाही म्हणाला पण यानं खांद्यावर घेतली आणि काठावर पोहोचवली. तू नाही म्हणाला पण यानं खांद्यावर घेतली आणि काठावर पोहोचवली. यानं काठावरतीच पोहोचवली, पण तू तिथून घेतली, डोक्यात ठेवली आणि मायापाशी आणून सोडली. हा, कळतंय ना? अरे त्याने तिथेच सोडली, पण तू तिथून घेतली, जेवढा वेळपासून चिंतन केलं, डोक्यात ठेवलं आणि आताशी तिला सोडलं. एखाद्या गोष्टीचं चिंतन किती कालखंड डोक्यात असावं याचं भान माणसाला पाहिजे. एखाद्या विनोदावरती जर तुम्ही सतत हसू शकत नाही तर एखाद्या दुःखावरती तुम्हाला सतत का रडायचंय? नाही हसू शकत ना एखाद्या विनोदावर, मग एखाद्या दुःखावरती सतत का रडताय? वाट बघते पुढे वेळ आहे, पुढची वेळ तुमची वाट बघते. उठा, उभे राहा, सक्षम व्हा. मनाला सावरण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये. ही ताकद ज्यानं ओळखायला शिकली त्याला खऱ्या अर्थानं हे सार कळालंय. वेळ कमी आहे, डोक्यानं परमार्थ करायचा आहे. कुठेतरी जाऊन सांगितलं रावणाला, तुझा भाऊ बघ, तुझ्या वैऱ्याचं नाव रांगोळीत लिहितो. रावणानं यावनं बघितलं तर खरंच राम नाम लिहायचं काम सुरू आहे. रागावले, ओरडले, अरे भावाच्या राज्यात राहतो, त्याचं अन्न खातो आणि त्याच्याच वैऱ्याचं नाव रांगोळीत लिहितो. विभीषण हुशार होता, म्हणाला मी तुमच्या वैऱ्याचं नाव लिहित नाही, मी माझ्या भावाचं, तुमचं आणि बहिणीचं नाव लिहितोय. रा म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. रावण म्हणला रोज लिहित जाय. परमार्थ तोच आहे, फक्त डोक्यानं करायचं आहे. घरी रामकृष्ण हरी भजन केलं तर त्याचं फळ एकच पटीनं आहे, पण कीर्तनांच्या व्यासपीठासमोर केलं तर त्याचं फळ हजारो पटीनं आहे. पवित्र मंदिरं, पवित्र नद्या, पवित्र वन, तीर्थक्षेत्र यांच्या ठिकाणी नामस्मरण केलं तर त्याचं फळ लाखो पटीनं आहे. कधी घडली संतांची संगत तर संतांच्या सहवासामध्ये केलेलं नामस्मरण हे लाखो कोटी स्वरूपानं आहे. ज्या वेळेला सगळ्यात सोपं वर्णन करायचं, ज्यांनी तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातली ते तुमचे गुरु सद्गुरू, त्यांच्या सानिध्यात बसून जर एकदा रामकृष्ण हरी म्हणालात तर त्याचं फळ अरबो खरबो पटीनं आहे. नाम तेच आहे,
फक्त ठिकाण वेगवेगळं, स्थान वेगवेगळं आहे. जमेल तेवढं नामचिंतन करण्याचा, कारण शेवटचा क्षण कुठला आहे आम्हाला माहिती नाही आणि मृत्यू क्षणही फार वाढलेत. काय झालं, एकदा थकल्यानंतर कामदेवानं यमदेवाच्या गुहेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर बराच वेळ निद्रा घेतली आणि अचानक खडबडून जागा झाल्यानंतर लक्षात आलं आपल्याला जायला जरा वेळ झालाय. जाण्याकरता वेळ झाला ही गोष्ट लक्षात येता क्षणी आपले बाण भात्यात भरायला सुरुवात केली. पण ती गुफा होती यमदेवांची आणि यमदेवांचे बाण तिथं, यमाचे बाण काही विखुरलेले होते, मृत्यूचे बाण. आता याच्या लक्षात आलं नाही, कामदेवानं गडबडीत सगळे बाण मिक्स केले आणि भात्यात भरले. आणि तेव्हापासून असं म्हणतात का कामदेवाचा बाण नेमका यमाचा आहे का कामाचा आहे ते ओळखा येत नाही, कारण यानं गडबडीत सगळे बाण भात्यात भरले. आणि म्हणून कधी कधी काय होतं, तरुण माणसाला पण चुकून कामदेवाकडनं यमाचा बाण लागतो आणि तो मरतो, आणि कधी कधी वृद्धावस्थेतल्या माणसाला पण चुकून कामदेवाचा बाण लागतो आणि सगळी गडबड तिथं होऊन जाते. ज्या वेळेला इथं यावं, कोणता क्षण शेवटचा तेही माहीत नाही आणि कोणता क्षण अधोगतीचा तेही माहीत नाही. सगळं उभं केलेलं साम्राज्य एका क्षणात नाहीसं होतं एका चुकीच्या कर्मामुळे. म्हणून इथं जन्माला यावं तर काय करावं, कसं जगावं, कसं वागावं, आता हा ज्याचा त्याचा प्रश्न. बोलणाऱ्यानं बोलावं पण अट्टहास धरू नये असं म्हणतात, कारण कसं आहे लोकांचं जरा अवघड आहे. किती सांगा किती मांडा, कीर्तनामध्ये आलं की होला हो मिसळतात, पण घरी गेलं का पहिले पाड्या 55. उभं आयुष्य निघून गेलं आहे. नामस्मरण आणि दानधर्म दोनच कर्तव्य फक्त या कलियुगाची साधनं जी मांडली जातात. का, कशा करता? कारण उद्धार करून घेण्याकरता, इतर तत्व करण्याकरता, इतर साधनांचा अवलंब करण्याकरता तेवढा वेळ नाही. म्हणून आता जर काही करायचं असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी जायचं आहे, त्याची शरणागती स्वीकारायची. शरणागती स्वीकारणं म्हणजे या नरदेहाचं धन्यत्व त्या ठिकाणी अभंगाचं द्वितीय चरण.
आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. या नरजन्माचं धन्यत्व तेव्हाच जेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास होऊ, तेव्हा संसाराचे कितीही दास झालो म्हणजे मनाची शांतता होईल. त्या भगवंताचा दास आम्ही व्हावं, उभा जन्म त्याच्या चरणाशी व्हावा. शरणागती एकदा का स्वीकारली मग कसं करायचं काय करायचं त्याचा तो बघून गेल. आम्ही ती चिंता का करावी. पोटच्या मुलाला शिक्षा सुनावली, बापाच्या राज्यात राहतो, वैऱ्याचं नाव घेतो, याचे हातपाय बांधा आणि तेलाच्या उकळत्या कढईत नेऊन टाका. हातपाय बांधले गेले प्रल्हादाचे. कोणीतरी विचारलं का रे प्रल्हादा, एवढं त्याचं नाम घेतो आणि तो जर तुला तुझ्या संकटात वाचवायला नाही चाला तर काय गोड उत्तर द्यावं त्या एवढ्याशा प्रल्हादानं. नाही आला तर नाही आला, नाही आला तर नाही आला, मला तारायचं का मारायचं हे त्याच्या हातामध्ये आहे. कारण सर्वस्वी तो या जीवाचा स्वामी आहे. माझ्या बाबतीत जे घडेल ते चांगल्या करताच घडेल. देव कधीही कोणाचं वाईट चिंतत नाही. कदाचित मागच्या जन्माचं प्रारब्ध असेल किंवा एखादा अपघातही असू शकतो, आम्ही त्यातनं सावरणं गरजेचं आहे. माझा पांडुरंग कधीच कोणाचं वाईट करत नाही. विश्वास ठेवा, ज्यानं पोट दिलंय ना भाकरी सुद्धा तोच देतो. तुझ मोकलेलो ऐसे नाही, तुझ मोकलेलो ऐसे करीतो सांभाळ. अरे किती किती दगडातल्या त्या किड्याचा सांभाळ सुद्धा, भरण पोषण सुद्धा जर तो करू शकत असेल, समुद्राच्या हजारो किलोमीटर आत असलेल्या जीवजंतूंचं देखील पोट भरत असेल, तर तुम्ही आम्ही जिवंत चालती बोलती माणसं आहोत. चालणाऱ्या मुंगीच्या पायाचा आवाजही त्याला जर ऐकू जातोय तर आमची आर्तता त्याला का ऐकू जात नसेल. काय गरज आहे तिथपर्यंत जायची. आता काय गरज आहे तिथपर्यंत जायची. डोळे मिटले तरी तो नजरेला दिसावा, विटेवरती उभा कटेवरती हात, डोईवरती राजमुकुट, गळ्यामध्ये कंठीहार, वैजंती माळा रुळतायत, पायात सोन्याचं तोडं, हातात सोन्याचं कडं, नानाविध सोन्याच्या अलंकारांनी सजलेला. नुकताच वसंत पंचमीच्या दिवशी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतरची भरजरी वस्त्र, आज पिवळ्या पितांबरावरती जांभळ्या रंगाचं वस्त्र त्यानं नेसलेलं, हातात लाल रंगाचं सुंदर भरजरी असा शेला आहे. नवे नवे कानामध्ये मकराकार कुंडल तळपत आहेत, मस्तकावरती गोपीचंद ठिळा नाकापर्यंत रेखीव आहे, मधोमध बुक्याचं बोट आहे, त्यावर सुंदर तुलसीपत्र रोवलेलं आहे आणि विटेवरचा मालक आमच्या समोर उभा आहे. काहीच करायचं नाही, डोकं टेकवायचं पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्यायचं समोर उभे असलेल्या श्री विठ्ठलाचं. काय गरज आहे तिथपर्यंत जायची. अरे डोळे मिटावे तर पायाला मुक्तकेशी दाशीच्या हातानं बोटानं पडलेला चिन्ह सुद्धा नजरेला दिसून यावं, एवढा स्पष्ट नजरेला दिसतोय. एवढी ताकद, एवढं प्रेम निर्माण व्हावं. प्रल्हादाचे हातपाय बांधले गेलेत. भक्ती करायला हातापायांची गरज नाही. जर असती तर कुर्मदास महाराजांना भगवंत भेटले नसते. भक्ती करण्याकरता डोळ्यांची गरज नाही जर असती तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुलाबराव महाराजांना माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन झालं नसतं. हातपाय बांधले गेलेत पण मुखानं नामस्मरण सुरू आहे. नारायण नारायण नारायण. पाहता पाहता उकळतं तेलही शांत व्हावं.
याला उंच कड्यावरनं लोटून द्या, मधोन्मत्त हत्तीच्या पायाखाली द्या, याला सर्पांमध्ये नेऊन सोडा. मुखानं मात्र नामस्मरण सुरू आहे. नारायण नारायण नारायण. पाहता पाहता उंच कड्यावरनं पुष्पागत खाली उतरावं, सर्पांनीही दंश न करावा आणि मदोन्मत्त हत्तीनं सुद्धा पायाशी येऊन शांत बसावं. ही ताकद जर कशाची असेल तर ही ताकद त्याच्या नामस्मरणाची. नामे प्रल्हाद उच्चारी, त्याची सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्ती मुखे निवारा. नामे प्रल्हाद उच्चारी, त्याची सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्ती मुखे किती ती भक्ती, आर्त भावना, प्रल्हादाची हाक त्याच्या कानापर्यंत पोहोचते. वेळोवेळी त्यानं मला सावरलाय, उचलून घेतो रे कडेवरी. पाहणाऱ्यानं काळ्या दगडातही पंढरी पाहिली रे. पण कधी कधी समोर असलेल्या भगवंताचं अंतःकरण मला जाणता आलं नाही, माणसाच्या हृदयातलाही भगवंत समजला नाही. विचारलं मग का रे त्याचं एवढं नाव घेतो, तो आहे तरी कुठे? जळी स्थळी काष्टी पाषाणी विठ्ठलाची विठ्ठल. मग या आहे खांबात, खांबातही आहे. मारली लात वीज कडकडावी. तवे नारायण प्रगटला, तवे नारायण प्रगटला. खांबावरीला तमारीनी तुझ्याने, तवे नारायण प्रगटला, तवे नारायण प्रगटला. खांबावरीला तमारीनी तुझ्याने, तवे नारायण खांबावरीला थुमारिली दुर्जन. भगवान नरसिंह प्रकट होत आहेत. उन्मत्त होऊन हसावं हिरण्यकश्यपूनं की मला मारण्याची ताकद नाही त्रैलोक्यात. माझं मरण आकाशात नाही, पाताळात नाही. माझं मरण घरात नाही, बाहेर नाही. माझं मरण दिवसा नाही, रात्री नाही. माझं मरण स्त्रीकडनं नाही, पुरुषाकडनं नाही, पशुकडनं नाही. माझं मरण अस्त्राने नाही, शस्त्राने नाही. दिवसभर घमासाने युद्ध झालं, पण हे माहीत नाही हिरण्यकश्यपूला ज्याचा जन्म आहे त्याचा अंत निश्चित आहे. घमासाने युद्ध झालं दिवसभर. सायंकाळच्या वेळेला हाताशी धरलं हिरण्यकश्यपूला आणि ओढत 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 भगवान नरसिंहानं दाराच्या उंबऱ्यात आणलं. दाराच्या उंबऱ्यात बसू नये, दाराच्या उंबऱ्यात शिंकू नये. आता लेकरं विचारतात आई का नाही बसायचं? हा मलाच माहिती नाही तर लेकरायला काय सांगा. उमरा म्हणजे मर्यादा आहे. आपला उमरा ओलांडताना समोरचा उमरा आपल्यासाठी तयार आहे का याचं भान प्रत्येकाला असलंच पाहिजे, स्त्री असो अथवा पुरुष. बघ तू घरात नाही, बाहेर नाही, दाराच्या उंबऱ्यात आहे. बघ तू आकाशात नाही, पाताळात नाही, माझ्या मांडीवरती आहे. बघ दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळ आहे. बघ मी स्त्री नाही, पूर्णतः पुरुष नाही आणि पूर्णतः पशुही नाही. माझी नख अस्त्रही नाही आणि शस्त्रही नाही. विदारलं पोट आणि वध करावा हिरण्यकश्यपूचा. एकट्या प्रल्हादा करता अवतार घ्यावा तो भगवंतानं. ज्ञान आहे का वय आहे? काय आहे संपत्ती? कशाच्या जोरावरती, कशाच्या सानिध्याच्या जोरावर, कुठल्या साधनाच्या? तर केवळ निमित्त मात्र शरीर प्राप्त झाल्यानंतर, मुखारविंदामध्ये त्याचं आलेलं नाम घेतल्यानंतर. म्हणून माझ्यासारखे बोलणारे तुम्ही हजारो वक्ते आणा, माझ्यासारखे बोलणारे तुम्ही लाखो वक्ते आणा, पण तुमचा उद्धार तुमच्या स्वतःलाच करायचा आहे. नामस्मरण आणि दानधर्म या दोन गोष्टींच्या साधनांच्या जोरावरती, तत्वावरती. आणि ते कधी होणार? तर या जन्माला आल्यानंतर होणार. या जन्माला आल्यानंतर होणार, देवानं दिलेल्या मुखानं कराल तेव्हा होणार. म्हणून दोन्ही हातानं टाळी आणि त्याच मुखानं आता नामस्मरण करा. विठो
आयुष्याची आज साधने सच्चिदानंद पदवी घ्यायला सदचित आनंद सच्चित आनंद स्वरूप. खरं बघायला गेलं तर देवत्वाची भावना संज्ञा आहे मानवी देहाला भगवंत होता येईल, पण आपण खरंच देव हो. गुंजाळवाडी आपण देव हो, आपण गुंठे मालक हो, आपण देव हो. आम्ही देव होऊ की नाही माहिती नाही, संत तर होणं त्याहूनही कठीण आहे, पण कमीत कमी आज आम्ही माणसं तरी होऊयात. एकमेकांविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा राहिलाच कुठे आहे, भावना राहिलीच नाही आहे. कोण येतंय, कोण जातंय, कोण जन्म घेतंय, कोण. माणसं जसं जसं कलियुग वाढत चाललंय तसं तसं निष्ठुर बनत चालले. वय बघितलं जात नाही, श्रद्धा पाहिली जात नाही. आणि खरं सांगायचं कलियुगात हे घडणार हे निश्चित आहे, पण इथं तरणार तोच जो सन्मार्गी वारकरी आहे. भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आहे तोच तरुण जाणार आहे. तोच 12 वर्षाची मुलगी बाळांत होईल. हलसिद्धनाथांची भाकणूक झाली होती आणि सोलापुरामध्ये माढ्या तालुक्यात ही घटना घडली. एवढं कशाला संतांनी लिहून ठेवलं आहे, 7 वर्षाची गर्भीण असेल. फार भयानक काळ अजून बघायचं आहे. ही सुरुवात आहे. पण एक सांगू, हिथं टिकून राहायचं असेल तर नामस्मरणावरचा विश्वासच आहे. 4 पायऱ्यांवरती जग चालतंय. पहिली पायरी, एखादा नवीन काम करायला घ्या किंवा एखादा चांगलं काम करायला घ्या, लोक तुमच्यावरती हसतील. याला जमणार आहे, हा करणार आहे. दुसरी पायरी, लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. येडं येते, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तिसरी पायरी, लोक तिरस्कार करतील. आमच्या इथं असं चालत नाही, इथं असं काही करायचं नाही. चौथी पायरी, लोक तुमची मुस्काटदाबी करतील, बदनामी करतील. याला घरी कसा बसवता येईल. आणि 5वी पायरी, या 4ही पायऱ्यांमधनं तुम्ही पास झालात तर 5वी पायरी, तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला येतील. पण या पहिल्या 4 पायरींपर्यंत ना लय तग धरावा लागतोय. लय जे चाललंय ते निमूटपणे बघावं लागतंय. विचारलं देवाला भगवंता, अरे वाईट माणसं किती वर चालली आहेत, ती एवढी वर काय चालली आहेत? देवानं काय उत्तर द्यावं? ती वर चालली आहेत कारण वरतून जोरात पडताना आवाज व्हावा याच्याकरता वेळ लागतो. वेळ लागतोच, सगळं नीट होतं. आणि मुळात पारख असली पाहिजे. अरे पहिले तपश्चर्या करायचे ऋषीमुनी संत महात्मे, तप पूर्ण झालं का इंद्रादी देव येत होते. आपल्यासाठी एखादा अधिकारी तर आलाच पाहिजे होता, नाही का? तप भक्ती तोपर्यंत पारखून घेतला जात नाही. सोन्याला तापवावं लागतं, कठीण परीक्षा द्यावी लागते. तसं मानवी देहाच्या भक्तीला सुद्धा ते करावं लागतं. आणि तसं जर झालं नाही, मी तर आभार मानेन त्या दुःखाचे आणि संकटाचे, ज्यानं मला भगवंताच्या एवढं जवळ नेऊन ठेवलंय. आदरणीय प्रेमानंद स्वामी फार गोड सांगतात. कधी गेलात वृंदावनला, आपल्या वृंदावनच्या यात्रेमध्ये आता बरीच माणसं एवढ्या करता येतात फक्त का प्रेमानंद स्वामींचं दर्शन व्हावं. का माहिती आहे? कारण लोकांनाही कळायला लागलंय देव आयुष्यात कधी मिळेल, पण संत भेटणार नाही. संत भेटणार नाही. दोन्ही किडन्या खराब आहे. एका किडनीचं नाव ठेवलंय राधा आणि एका किडनीचं नाव ठेवलंय कृष्ण. जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे. बाबा इतके खळखळून हसत होते. समोरची माणसं सांगत होती, बाबा अहो तुम्हाला जी डॉक्टर लोक सांगत होती ना का तुम्ही 2.5 वर्षाच्या वर जगणार नाही, ते सगळे डॉक्टर गेलेत. बाबा अजून तशीच आहेत. 18 वर्ष झालेत. 18 वर्ष. त्याला जर जगवायचं असलं ना, तो खराब झालेल्या किडण्यांवरती पण जगवतो. आणि त्याला जर मारायचंच असलं तर सुदृढ शरीर साध्या धक्क्यानं सुद्धा जातं. सांगता येत नाही हे चैतन्य कसं आहे. महाराज म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये कुत्र्यासारखं बसा. बरं, एकाच द्वारात बसा, एकाच द्वारात. तुमचं श्रद्धास्थान अनेक असू शकतात, पण आराधना करायची वेळ असेल ना तेव्हा एकाच्या दारात दृढ राहता आलं पाहिजे. नाही तर त्या देवाच्या दारात बसलं आणि आज हा देव उद्या तो देव, त्यालाही वाटेल की अरे आज तिकडेच भाकर खाल्ली वाटतं.
म्हणून ना एकाच्या दारामध्ये कुत्र्यागत बसून राहा, त्या भगवंताच्या दारामध्ये एकदा बसून राहिलं की कधीतरी त्याची नजर आमच्यावरती जाईल आणि कधीतरी त्याला वाटेल की नाही बाबा, याला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, याला मीच भाकर खाऊ घातली पाहिजे. तो जबाबदारी घेत नाही तोवर त्याच्या दारातनं पाय काढत नाही, तोपर्यंत तिथं आहे. पण कसं आहे, आता लई सांगण्यात मजा नाही आहे. सायकोलॉजी आहे, समोरच्यांना जास्त सुधरवायच्या भानगडीत पडू नये, नाही तर माणसं शत्रू बनतात. काही लोक म्हणते तो बाई तुमच्यापेक्षा जादा पावकळे आम्ही पाहिले असतील, पण आता आम्ही असे माणसं आहे, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहून आलो आहे. जिकडं जावं तिकडं वेगवेगळी माणसं, वेगवेगळे प्रांत. पूर्वी कर्नाटक भागात कीर्तनाला जायचो, आप्पाची वाडी, बेळगाव, चिक्कोडी, तिकडे गेलं तर लोकांची भाषा कळतच नसायची. ते गेलं का विचारायचे बाई उट्ट माडे ना नाव ना का लिकर. आता काय सांगावं, कन्नड कळाना मराठी उमजाना. बरं त्यांचं मराठी वेगळंच होतं. उशीर झाला असताय किंवा कीर्तनाला, म्हटलं बरं आहे. मग आता सवय झाली जरा, आता गेलं की आम्हीच विचारतो अयो अण्णा माडी ना उठ्टा किंवा माडी ना उठते ते तिकडं. तसलंच पुढे निघालं कोल्हापुरामध्ये, कोल्हापूरला आहोत. मग भाषेचा लहजा पुन्हा बदलतो. काय महाराज कवा आलताव, कसं हायसा, उभा काऊन टाकला, जाताय का, शिस्तात जावा ती तिकडं. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर, बाळूमामांचं सांगणं आहे, करशिला सेवा तर खाशिला मेवा. जो म्हणील हाय त्याला मी हाय, आणि जो म्हणील नाही त्याला मी नाही. आदमापुरसनी नाही येतो आलो गड्यात येऊ नगासा, पण ह्या मेंढी माऊलीच्या पालखीत तळावर येशीला आणि सेवा करशिला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही, मामा म्हणतात. पुढे निघालात सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर. मग फार नाही, जरसक यंगडा बाई लगा, काय म्हणतो, चालतंय की लगा, बोलतंय की लगा, ते तिकडं. तसंच पुढे निघालात कापूर होळ्यापासून पुढे पुणे. तिकडे कसले उणे, सगळे कसे व्याकरण असे शुद्ध. आणि एवढ्या 4 दिवसात तर 4 कार्यक्रम पुण्यात झालेत. त्यामुळे विचारता सोय नाही, काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का, घेतलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे पुणेकर वाईट नाहीत, फक्त चालीरीती रूढी परंपरा जरा स्ट्रिक्ट आहेत, तत्वशील आहेत. तसंच पुढे निघालं आपलं घारगाव बोटा, आळे फाटा, संगमनेर. आपल्याकडे एखादा बाहेरचा यावा, फक्त आपल्याला समजून सांगावं लागत, ओ माऊली आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मल बोलतोय. आपली भाषा अशी वरडून बोलल्या का काला आला अंकुन का गेला गेला तर गेला. हे आपलं आहे. सरळ खाली नाशिकला जाल, स्मार्ट सिटी काय विषय नाही, मुंबई का जायचं नाही, हिंदी मराठी सगळं एक होतं. मै पाणी भरण्या को गया था पर मेरे को पाणी मिळा नाही. नाही तर मग आगरी, कोकणी, मालवणी तुका सांगतो वांगडा राहूचा, हतयाचं काम नाही माझ्या. घोवाक सांगून पापलेट करताल, खय वाटूचा तुका. घोवाक म्हणजे नवरा. तसंच हायवेने खाली गेलात, धुळं, जडगाव, ऐराणी, वराडी, कर्जो, खाजो, पाजो. इथली मकडू नको, मोजकी नाही पुरी ऐराणी. ये तसे मला तू पोट्टा सणान गाडी चालवता, फापुटा नाकात जाता, प्रभांग ही ते तिकडे. खाली खानदेशात गेलं, कीर्तनाच्या आधी चहा घ्यायचा. मावशांना म्हटलं मावशी चहा, त्या म्हणाल्या मांडते. मला कुठं, आपल्याकडे चहा ठेवतात ना, त्या म्हणाल्या मांडते, मला मांडा. मी त्यांच्या मागे मागे, त्या मला म्हणत होत्या बाय आगे बशिले तो हे टोंगळे दुखते. शब्द कळला नाही. बशी संदर्भ झाला, मावशी बशी, ती मला म्हणती पोट्टी भाईताडच आहे गे. अगं झांबले तशी बशी नाही ना, तू खालती बशिले तो हे गुडघे दुखते. त्या झांबल्याचा आणि हमल्याचा अर्थ अजून नाही कळाला बा. तसलंच वरी आलो, वरी नांदेड, मग गाई लातूर, मग यायलोय जायलोय करायलोय. बीडकेच पट्ट्यात आलात, मग बाप्पा आधी इंगळे, मग सगळे वैकुंठवासी विनोदाचार्य इंगळे बाबांचे विनोद तर अगदी सहज. म्हण का झालं माय, एक जण एसटीत बसलं, कंडक्टरकडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली आणि हे एकलंच हसत होतं. मित्र आला आणि मित्रानं विचारलं, म्हण कावय कोण हसतो. म्हणलं कोण नाही, म्या कंडक्टरला फसिलं. ते मला कसं काय फसिलं, म्हणते तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. हे चिडलं ना, अदर तिकीट तो काढलं, तिकीट तो काढलं, पैसे त्यानं घेतले. रामकृष्ण विठ्ठल. हे चिडलं, तिकीट तो काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तो झालं ना माय, त्याच्या काय बाच गेलं. तसे तिकीट नरदेहाचे तुम्ही आम्ही काढलेत, पण वापर जर केला नाही
तर बोलणाऱ्यांचं तरी काय जाणार आहे. वेळ आहे. हसण्यावारे नेण्यासारख्या गोष्टी अजिबात नाही. आयुष्य म्हणजे पोरखेळ नव्हे. आणि हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा उशीर झालेला असतो. वयाची 25-30 वर्ष आयुष्याचे मौज मजा करताना नेमकं आपल्याला हवंय काय याची जाणीव कधी होत नाही. आणि ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला वय राहत नाही. क्षण समोर होते कधी ऐकलं नाही. या जगामध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं कधी शिकता आलं नाही. खूप काही बघण्यासारखं होतं बघता आलं नाही. ज्याला मिळवायचं त्याला मिळवता आलं नाही. आणि जिथं नको तिथं लाचारी पत्करत माणसं बसले. उभा जन्म निघून जाईल. पण ज्या क्षणी कळेल ना त्या क्षणी आयुष्यात मनात कुठलीही व्यथा खंत नसली पाहिजे की अरे करायचं होतं केलं नाही, बोलायचं होतं बोललो नाही, हसायचं होतं हसलो नाही, रडायचं होतं रडलो नाही. माणसं समोर आहेत तोपर्यंत हसा, रडा, बोला, व्यक्त व्हा. जाणाऱ्या व्यक्तीला माणसं विचारत होती तू बोलत का नाही. माणूस गेल्यानंतर त्याचं कोड कौतुक होत होतं. त्याचे गुण आम्हाला कळत होते. आणि कदाचित ते गुण तो माणूस जिवंत असताना कळाले असते आणि ते बोलून दाखवले असते तर एक कौतुकाचा शब्द त्याला जगण्याची उभारी देऊन गेला असता. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचं म्हणणं ऐकलं असतं तर गेल्यानंतर तू बोलत का नाही हे म्हणण्याची वेळ आली नसते. सुरकुतलेल्या कातड्यांना कष्ट करताना बघितलं पण त्यांची मतं नेमकी काय आहे हे कधी समजून घेण्याचा प्रयत्न आमच्याकडनं घडलाय. भगवंत ना निर्गुण निराकारातला मिळेल मिळेल नाही मिळेल नाही माहिती. सगुण साकारातला प्राप्त व्हावा आमचा परमार्थता कधीचा आहे नाही माहिती. पण आमच्या मायबापाच्या अंतरंगातला भगवंत मला कळावा जाणवावा असं म्हणतात. पोटात गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. पोटात गर्भ हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. 9 महिने गर्भामध्ये सांभाळ करावा संस्कार द्यावे ती आई. लेकरू जन्माला येताना काही घटना घडत असेल तर माझा जीव गेला तर जाऊ दे पण माझं लेकरू जगलं पाहिजे हे सांगते ती आई. उभा जन्म त्याच्यासाठी जगते राबते. शेवटचा क्षण जवळ आला कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही स्मृती राहिली नाही. पै पाहुणे रावळे येतील विचारतील ओळखलत का ओळखही सांगता येत नाही. पण त्या अंतिम क्षणी मायेच्या स्पर्शानं ज्यावेळेला कळतं त्या पोटच्या लेकरांची जाणीव होता क्षणी त्यांच्या वाट्याचं दुःख आईनं न्यावं आईच्या वाट्याचं सुख लेकरांना देऊन जावं हे जिला अंतिम क्षणी सुद्धा वाटत राहिलं ती आई उभा जन्म गेला तरी ऋण फिटणार नाही असं म्हणतात. काही गोष्टी नुसत्या बोलण्यापुरत्या नसतात. लोक म्हणतात पिकलं पान कधीतरी गळायचंच जन्माला आलेला माणूस कधीतरी जायचाच. पण आपलं माणूस जातं तेव्हा आपलं कुठेतरी जातं त्यावेळेला होणाऱ्या वेदना यातना थांबवता येतात. आपलं माणूस गेलं की जग संपतं असं म्हणतात. कोणी किती म्हणालं मी आईसारखी आई होत नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बाप्पासारखा आहे बाप होत नाही. वयाची काही विशिष्ट वर्ष जावी लागतात त्यावेळेला या गोष्टींची जाणीव होते. अगं 7-8 वर्षाचं वय खेळून थकून भागून लेकरू आईकडं आलं आई अगं भूक लागली जेवायला देतेस. टोपल्यात हात घातला भाकर मोडली लेकराच्या ताट्यात टाकणार काय झालं कसं झालं कळालं नाही. पण ग्लानी आलेल्या अवस्थेत जमिनीवर पडावी पडली पुन्हा उठलीच नाहीये. असं घडतं. शाळा सुटल्यानंतर घरी येणारं लेकरू कामावरनं घरी आलेला मुलगा संसाराला मार्गी लागलेला मुलगा घरी यावा दार वाजवावं आवाज दिला आई पण लक्षात आलं ती तर आता ज्या जगातच नाही. त्या क्षणी वाटणारी भावना तीव्र आहे. आजूबाजूला लेकरू धावत गेलं शेजार पाजारच्यांना बोलावून आणलं गाडीवर आईला घेतलं गाडी निघून गेली. जरा वेळात मोठी गाडी दारासमोर उभी राहिली. बाळानं बघितलं जाताना छोटी गाडी आहे येताना तीच मोठी गाडी आहे. आईला बसवून का नेलं असेल का झोपली आता. बाप दारात उभा शर्ट खेचावा बाबा बाबा सांगा ना आई उठत का नाही बोलत का नाही. तिला का बांधून ठेवलंय हो जो येतोय तो तिच्या पाया का पडतोय. काहीही न बोलता डोळ्यातनं आसवं ढाळत उभा आहे. काही न बोलता बाप दारात आसवं ढाळत उभा आहे. उत्तर काय देऊ. मावशी दारात नाही त्यांना दिसावे माय मरोन मावशी स्वयंपाक घरात नाही ते लेकराला 2 घास कसे बसे खाऊ घालते.
आता मात्र आईला उचलण्यात आलं, दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. आता बाळानं बघितलं, ही जागा मी बघितली आहे, मला माहिती आहे इथं आलेला कोणीही आजवर परत आलाच नाही. ती जागा म्हणजे स्मशानभूमी आहे. मरण कशाला म्हणतात कळत नाही त्या एवढ्याशा लेकराला, पण इथं आलेला माणूस आजवर परत आलाच नाही. माझी आई ही आता परत नाही येणार आहे. ही जाणीव होता क्षणी अंतःकरण भरून यावं, डोळे भरून यावेत, ढस ढसा रडायला सुरुवात करावी, टाहो फोडावा आईच्या नावानं. पण एकदा माणूस त्या स्मशानात पोहोचला की पुन्हा माघारी नाही. मातीआड गेलेली माणसं पुन्हा डोळ्याला दिसत नाही, आणि जोपर्यंत डोळ्यासमोर होती तोपर्यंत कळतच नाही कळत. कठोर हृदयाची माणसं खूप आहे, आणि ती उगाचही कठोर होत नाही बरं. त्यांनी खूप भोगलेलं असतं, खूप सोसलेलं असतं. किती कठोर हृदयाचा माणूस असू दे, माणूस गेला घरातला, डोळ्यात पाणी आलं नाही. नातेवाईक येत आहे, डोळ्यात पाणी आलं नाही. विधींची पूर्तता होते, डोळ्यात पाणी आलं नाही. पण एक क्षण इतका वाईट आहे त्या स्मशानामध्ये, त्या सरणावरती, ज्या वेळेला ते शरीर मृत शरीर आहे आणि हातात अग्निडाव देण्याकरता काष्ट आहे. आता अग्निडाव दिला, शरीर धडधडा पेटलं की सगळं संपलं. आता हा माणूस माझ्या नजरेला परत दिसणारच नाहीये. आम्ही किती क्षण सोबत होतो, हसलो, रडलो, बोललो, किती अनुभव. किती कठोर हृदयाचा माणूस असू द्या, त्या क्षणाला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की एकदा शरीर जळालं का सगळं संपलं. उभ्या जन्मामध्ये माय म्हणत होती, ऐकणार आहे, मला बोलायचं आहे. कानावरती शब्द पडत होते की नाही कोणास ठाऊक. आमच्या बापानं कधी न बोलता काय हवंय ते मांडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला समजलंय माय बापावरती बोलणारी हजारो माणसं असतील, पण हे जग इतकं प्रॅक्टिकल झालंय का या प्रॅक्टिकल भावनेमध्ये मनाची आंतरिक भावना कोणाला कळतच नाहीये. फटका खरा तेव्हा बसतो जेव्हा जेवायला बसलं की जेवताना एक ताट आता कमी भरायचंय. फटका तेव्हा बसतो जेव्हा दारात रांगेत चप्पला लावलेल्या आहेत, त्यातली एक चप्पल आता कमी भरणार आहे. फटका तेव्हा बसतो जेव्हा घरी एखादी निमंत्रण पत्रिका येते आणि त्याच्यावरती आता आमच्या बापाचं नाव नाही, आमचं नाव आहे. फटका तेव्हा बसतो जेव्हा एखादं संकट येतं आणि मी आहे ना रे म्हणणारा खांद्यावरचा तो मजबूत हात या जगात नसतो. फटका तेव्हा बसतो जेव्हा आम्ही आई बनतो आणि आमच्या लेकरांसाठी त्याग करताना आमच्या लक्षात येतं का आमच्या आईनं आमच्यासाठी मग काय काय केलं असेल. काटातला घास तोंडापर्यंत नेला बाळांतेने आणि तितक्यात झोळीतलं लेकरू टाहो फोडू लागलं. घाई घाई घास खाली ठेवला. आई म्हणते, बाळा जेव ना ग, मी तिला सांभाळते, तू खाऊन घे, तुला भूक लागली होती ना. ती बाळांतीन म्हणते, नाही गाई, माझी पण लेक उपाशी ग, बराच वेळ झाला झोपली होती, आता तिलाही भूक लागली असेल. दोन्हीकडेही लेकीच्या पोटाची भूक भागावी एवढीच व्यथा आहे. माय बाप किती बोलावं, किती सांगावं, कुठल्याही अलंकारिक भाषेत वर्णन करावं इतकी सोपी नाही आहेत, किंवा कुठल्याही साध्या 2 शब्दात बोलून मोकळं व्हावं इतकंही ते सोपं नाहीये. आता तुमचं जे वय आहे त्या वयामध्ये तुम्हाला बोलावं वाटलं तर कधी माईची कुस लाभली, जी माणसं गेली आहेत, एक तरी फोन असा लागावा, एक तरी कॉल असा लागावा जो जाणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचावा, एखादा तरी मेसेज अशा ठिकाणी जावा जिथे आम्हाला बोलायचं होतं, मांडायचं होतं. आम्हाला तुमची गरज आहे हे मायबापांना सांगायची इच्छा झाली की या तंत्रज्ञानानं एक तरी असं साधन निर्माण करावं जिथं आम्हाला गेलेल्या व्यक्तींसोबत बोलता येईल. 30, 40, 50, 70 एक वर्षापर्यंतचं आयुष्य, चालता चालता बोलता बोलता माणसं निघून जातात. आता ऐकायला गोष्टी गमतीदार सोप्या वाटतात, पण जेव्हा भोगायची वेळ येते ना, आपलं माणूस कोणीतरी जातं ना, त्यावेळेला वाटणाऱ्या भावनांची तीव्रता खूप आहे.
व्यक्ती गेल्यानंतर सोशल मीडियावरनं मारलेल्या हाका किती तीव्रतेच्या असल्या तरी जाणाऱ्याच्या कानापर्यंत नाही पोहोचत. लोक पाहतायत तुझ्या अपयशाची, ती सगळी स्वप्न खोटी कर. लोक पाहतायत तुझ्या अपयशाची, ती सगळी स्वप्न खोटी कर आणि दुसऱ्यांची पुसण्यापेक्षा स्वतःची रेघ मोठी कर. असं केलंस तर तुझं काही बिघडणार नाही. असं केलंस तर तुझं काही बिघडणार नाही. आणि मायबाप आजही म्हणतील माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. पुरुषाला रडता येत नाही म्हणून लेबल चिकटवली गेली, पण त्यालाही बोलायचंय, त्यालाही रडायचंय, त्यालाही मांडायचंय. आई थकलो ग, हे म्हणण्यासाठी एका आईचीच कूस आहे. लोक ना खोटे मुखवटे घेऊन फिरतायत. विचारा कुणाला, कस काय दादा, कस काय, बरं आहे, खरं काय हे जास्त त्याला माहिती आहे. अंतःकरणातला भगवंत कुणाच्या दुखावू नका. मायबापाच्या चरणातली ऊर्जा जोपर्यंत जिवंत तोपर्यंत अनुभवा. नामस्मरण जेवढं जमेल तेवढं करा. भगवंतावरती विश्वास ठेवा. वेळ पुन्हा येईल आणि मिळालेल्या वेळेत आम्हाला आत्मोद्धाराचा मार्ग नक्की सापडून जाईल. खूप काही बोलण्यासारखं मांडण्यासारखं आहेत. जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेल, जगा. लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतंय ते महत्त्वाचं आहे. तुमच्या भगवंताला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. त्याच्या नजरेमध्ये योग्य असा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला बरोबरी करता येत नाही ते बदनामी करतात. ज्याला क्षमता तिथपर्यंत, त्या क्षमतेपर्यंत येता येत नाही, नावं ती ठेवतात. जब तक जिंदा है तब तक निंदा है. जोपर्यंत आम्हाला भगवंत मिळत नाही तोपर्यंत बाह्य गोष्टी आम्हाला कितीही बाधा आणू देत फरक पडत नाही. आमच्या जीवनाचं लक्ष फक्त भगवान परमात्मा आहे आणि तो साध्य ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला सगळं सोडून जाण्याची तयारी या जन्मामध्ये. शेवटचा क्षण नवे नवे तुकोबाराया म्हणतात की नरदेहरूपी पावटणी आहे आणि या पावटणीद्वारे स्वर्गामध्ये देवादिकांची शान, त्या शाणवरती ही निशाणी साधता येते. ती या नरदेहरूपी पावटणीद्वारे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पावटणे, तुका
पर दास देतो गमन दास विठो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जमेल तेवढं मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात ठराविक अभंगाचा भावार्थ नेमका हाच आहे. हे वक्त्यानंही ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याच्या अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं. म्हणून माझ्या अल्पमतीनुसार मी मांडण्याचा प्रयत्न केला. आता काय ऐकायचं, किती श्रवण करायचं आणि किती आचरणामध्ये आणायचं हा जास्त त्याचा प्रश्न. जमेल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करत असताना ज्या ज्ञानदानाच्या विधींच्या निमित्तानं या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. कैलासवासी गंगा भागीरथी तान्याबाई बाबुराव गुंजाळ, आईंच्या पाठीशी असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सुपुत्र देवराम बाबुराव गुंजाळ, विश्राम बाबुराव गुंजाळ, गोरक्षनाथ बाबुराव गुंजाळ, जालिंदर बाबुराव गुंजाळ, त्याचप्रमाणे भगिनी कल्वंताबाई निवृत्ती आवारी आणि समस्त नातू सुनबाई, पुतणी, नातसुना, प्रचंड मोठा परिवार आहे. आणि या परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलं. आदरणीय अभिजितदादांनी संपर्क साधला आणि या परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलं, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आदरणीय सात्संगत गायनाकरता ज्यांची लवली साईनाथजी महाराज, भक्तराजजी महाराज, आपलेही फार धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायातच नव्हे तर सगळ्याच क्षेत्रामध्ये मला स्वातंत्र्य प्राप्त होतं असे आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे बंधुराज अभिषेकजी महाराज जगदाळे आणि त्यांची संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे आदरणीय पेटीवादनाकरता आमचे गुंजाळ बाबा येतात, त्याचप्रमाणे नाना असतील. आता किती व्यासपीठावरची सगळीच आदरणीय आपलीच माणसं आहेत. विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, उपस्थित माता महिला भगिनी मंडळ असेल, आदरणीय सर्वच व्यक्तिमत्व आमचे लवाटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारी सर्वच आदरणीय मंडळी, नरेंद्र भाऊ आदरणीय, आपल्या गावचं असणारं भूषण, एक आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा नरेंद्र भाऊ गुंजाळ, की ज्यांनी कार्य तर उत्तमच केलं आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं नाव अग्रगण्य आहे. आताच्या काय परिस्थिती आहेत मला माहिती नाही, पण गेल्या अनेक वर्षांपूर्वी मला घडवण्याकरता एखाद्याला परमार्थामध्ये आणणं हे फार पुण्याचं काम असतं. कीर्तनाकरता माझा वारकरी तसा कुटुंबाचा वारसा होता, पण कीर्तनाकरता डायरेक्ट उभं राहायचं कसं काय जमायचं बा. आमचे नरेंद्र भाऊ झालं, बाबासाहेब भाऊ झालं, भरत भाऊ झालं, या सगळ्यांनी मिळून बाई तू कर आम्ही आहे हे म्हणण्याची ताकद ठेवली. त्यांच्यामुळं आज मी इथं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आणि नुसतं इतकंच नाही तर माझा मुलगा आपल्याच गावच्या शाळेत आहे. आदर्श शाळा आपल्या गुंजाळवाडीची आहे.
आणि इतक्या साऱ्या परीक्षांमध्ये तो इतका नंबर येतो, राज्यात दुसरा तिसरा, बाहेरच्या परीक्षा ज्या आहेत 7-8-10 परीक्षांना काय बसला असेल, आता नावं पण पूर्ण माहिती नाही, पण त्याचा तो बसायचा, मार्क मिळवायचा. 4थी नंतर टाकावं कुठं तर गुंजाळवाडीचं नाव पुढं आलं आणि खरंच प्रामाणिकपणानं स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, एवढी तयारी करून घेतली. आणि खरं सांगायचं, शहरातल्या शाळेंना काय करता, खरा स्वाभिमान तर खेडेगावामध्येच आहे. आणि म्हणून अनेक अनुषंगानं आपलं गुंजाळवाडी हे आदर्श गाव आहे. अगदी हनुमंतरायाचं मंदिर सुद्धा बघा, इतकं सुंदर मंदिर आहे. नुसतं मंदिर नाही, आपल्याकडं विशेष गोष्ट अशी आहे, सप्ताह झाला का दुसऱ्या दिवशी हिशोब क्लिअर. ही प्रामुख्यानं वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. असं सगळीकडं नाही होत बरं का. म्हणून सगळ्याच अनुषंगानं शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक जे नाही ते सगळं इथं आहे. आणि बरीच वर्ष झाली आपला कालखंड मधला नाही का गॅप पडला होता कीर्तनाचा. ह्या कार्यक्रमाच्याद्वारे एकत्रित येणं झालं. आता इच्छा तेवढी काशी विश्वेश्वराची राहिली बुवा, तेवढी पूर्ण झाली म्हणजे लगेच नाही, पण तेवढी पूर्ण झाली म्हणजे जरा टेन्शन जाईल. आपल्या पंचक्रोशीमध्ये काय झालं आहे, बाहेरच्या परिसरात प्रचंड फिरणं झालं आहे, पण जवळची माणसंच माहीत व्हाय ना बा, यांची नावं पाठव होईनात. बाबा बाबा बाबा, अरे पण गुंजाळ बाबा, पवार बाबा, काय बाबा. म्हणून जेवढं जमेल तेवढं येण्याचा प्रयत्न, तेवढी माणसं आपुलकीची जवळ असली की बरं वाटतं. आपल्या सतीशदादा पवार साऊंड सिस्टीम अत्यंत उत्तम. पंचक्रोशीमध्ये त्यांच्याशिवाय कार्यक्रम होतच नाही. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. आणि कीर्तनकारापेक्षा तर आपल्या सोपदार बाबांना विनय करायला जास्त प्राधान्य असतं. आपल्या सोपदार बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. खरं कौतुक करावं, सगळीच माणसं आहेत. आता ह्यांनीच मला घडवलं, ह्यांची नावं घेऊन मी यांना मोठेपण द्यावं एवढी मोठी मी नाही. ह्यांच्यामुळे मी आज इथे आहे. आणि निवळ इथे नाही तर अद्यापपर्यंत सगळीच क्षेत्र, अगदी चॅनलपासनं अँकरिंगपर्यंत, न्यूज चॅनलपर्यंत, कीर्तन क्षेत्रापर्यंत सगळं काही झालं. आता जेवढा संकल्प सोडला होता गेल्या 2 महिन्यांपूर्वी, 2-2.5 महिन्यांपूर्वी, तोही पूर्तता होते. की ज्या पावन गणपती, आपला समनापूरचा गणपती, जिथे संकल्प सोडला होता आणि नवसाला पावणारा गणपती आहे. एरवी मी कधी काही मागत नाही देवाकडं, पण तिथं मागितलं, पूर्ण झालं. आणि एक संकल्प मग माझ्याकडूनही सुटला आणि त्याचं कार्यही देवानंच पूर्ण करून घेतलं. आणि निव्वळ पूर्ण नाही, ना नफा ना तोटा या तत्वावरती केवळ एक सेवा घडावी म्हणून नारायणी टूर्स या नावानं, मुक्ताई यात्रा नावानं सुरू होता आपल्या यात्रा, पण नारायणी टूर्स या नावानं एक नवीन संकल्पना मांडली अष्टविनायक यात्रेची. आणि तब्बल आत्तापर्यंत मागच्या महिन्यात 100, या महिन्यात 100 आणि पुन्हा पुढच्या महिन्यासाठी 50 आणि आणखी 50 करायचे, अशा 300 लोकांपर्यंतचं टार्गेट आहे. अष्टविनायक यात्रा आपण ह्या संकल्पना मांडत असताना 5 यात्रांची पूर्तता व्हावी असा माझा संकल्प आहे. तेव्हा आपल्या गावातनं सुद्धा जर कुणाला यायचं असेल तर जरूर संपर्क साधावा. 2च दिवसामध्ये, शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतात. रविवारची सुट्टीच असते, शनिवारचा दिवस कसाही मोकळा करता येतो. आपला शेतकरी महिला वर्ग असेल, महिला नोकरदार वर्ग असेल, किंवा गावातलीही बरीचशी पुरुष मंडळी अशी असतात. आता मागच्या यात्रेला कृषी अधिकारी, NSS अधिकारी, मोठमोठे अधिकारी होते ज्यांना सुट्टी काढता येते. धावपळीच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन घडावं, उत्तम नियोजन आहे. आणि कुठलाही नफा मिळावा या अपेक्षेनं नाही, जमल तेवढं प्रामाणिकपणानं सेवा करण्याचं कार्य आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी जरूर संपर्क साधा. ज्यांना यायचं नसेल त्यांनी कमेंट फक्त पास करू नका. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली